आम्ही आमच्या जाहीरनाम्यामध्ये निवडणुकीच्या त्या जाहीरनामा समितीचा मी अध्यक्ष होतो. आम्ही कर्जमुक्तीचा जाहीरनाम्यामध्ये उल्लेख केला होता. जनतेला, शेतकऱ्यांना विशेष करून वचन दिलं होतं. जनतेने विश्वास व्यक्त करत माननीय देवेंद्रजीच्या नेतृत्वात महाराष्ट्रामध्ये आम्हाला मतृपी आशीर्वाद दिला आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सन्माननीय उपमुख्यमंत्री महोदयांसोबत आपल्या मंत्रिमंडळात 36,000 कोटीची कर्जमाफी घोषित केली. 56 लक्ष शेतकऱ्यांना याचा प्रत्यक्ष फायदा होणार. याच्या अटीच्या बाबतीत काही आमदार महोदयांच्या मागण्या होत्या, आमच्या सर्वांच्याच मागण्या होत्या, आग्रह होता. याच्या अटीमध्ये काही बदल करून याची व्याप्ती वाढवण्याची आवश्यकता आहे. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी, माननीय उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार व मंत्रिमंडळातल्या सर्वांचंच अभिनंदन की शेतकऱ्यांच्या दृष्टीने त्यांनी एक मोठा निर्णय व व्याप्ती वाढवत आज या ठिकाणी शेतकऱ्यांचा व्यापक विचार हा सरकारच्या वतीने करण्यात आला. धान हा आमच्या पूर्व विदर्भाचा सन्मान आहे, शान आहे. कर्जमुक्तीमध्ये फक्त बँकेत असणारं कर्ज त्याच्या जे आहे ते आपण माफी देतोय, पण त्याच्या हातात पैसेच नाही ना. धानाचा लागणारा लागवडीचा खर्च आणि धान विकून येणारं उत्पन्न, 1 एकरच्या मागे धानाचा शेतकरी 4 ते 5,000 रुपये फक्त कमवतो. आणि 2013 मध्ये काँग्रेस सरकारने बोनस सुरू केलं आणि ते आम्ही बंद करणं हे योग्य नाहीये. आणि म्हणून माझी आग्रही भूमिका राहिली आहे की साधारणतः आम्ही 22,000 कोटी रुपये महिन्याला कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी देतो, ते दिले पाहिजे. पण धानाच्या बोनसचा विचार अतिशय गंभीर